शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय होणार आहेत। पक्षाचे गटनेते प्रतोद संदर्भात आज निर्णय अपेक्षित आहे। आमदारांकडून शपथपत्र लिहून घेतलं जाणार आहे। नवनिर्वाचित 20 आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जाणार आहे। पक्षांमध्ये पक्षप्रमुखांचा निर्णय हा अंतिम राहणार। पक्षाने घेतलेल्या निर्णयाशी सर्व आमदार बांधील असणार अशा आशयाचं प्रतिज्ञापत्र सर्व नवनिर्वाचित आमदारांकडून लिहून घेतलं जाणार आहे। तर या संदर्भातली अधिकची अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडनं। कृष्णात, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ही बैठक सुरू आहे आणि त्यामध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेतला गेलाय। नवनिर्वाचित जे आमदार आहेत त्यांच्याकडनं प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जात आहे। आमदार कुठेतरी फुटू नयेत यासाठी काळजी घेतली जाते। नक्कीच ही खबरदारी घेतली जात आहे, कारण पक्षफुटीचा सर्वात जास्त फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसलेला आहे। कारण त्याच्यामुळं महाविकास आघाडीचं सरकार ह्या पक्षफुटीमुळे पडलं होतं आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये हा धोका टाळायचा असेल तर या जे 20 आमदार आलेले आहेत ते तरी किमान शेवटपर्यंत 5 वर्ष आपल्यासोबत राहतील याच्यासाठी हा पक्ष जो निर्णय आहे तो घेतलेला आहे। कारण प्रत्येकाकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जात आहे की मी पक्ष सोडणार नाही। जो निर्णय अंतिम असेल तर पक्षप्रमुखांचा असेल आणि जे काय आहे पक्षांच्या जे निर्णय होतील त्याशी मी बांधील राहील। त्यामुळे अशा प्रकारचं एक प्रतिज्ञापत्र लिहून प्रत्येकाकडून घेतलं जात आहे। त्याचबरोबर महत्त्वाचे काही निर्णय होत आहेत। त्यामध्ये आज गटनेत्यापदाचा निवड ही केली जाईल, कारण नियमानुसार ती गटनेतेपद कुणाला दिलं जातं ते पाहणं गरजेचं आहे। आदित्य ठाकरे, भास्कर जाधव, त्यानंतर सुनील प्रभू अशा तिघांची नावं सध्या चर्चेत आहेत। त्याचबरोबर प्रतोद पदासाठीचं नाव देखील आज जवळपास अंतिम केलं जाईल। त्यामुळे आजच्या बैठकीत महत्त्वपूर्ण काही निर्णय हे घेतले जात आहेत। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीला सुरुवात होते थोड्या वेळात आणि या बैठकीमध्ये सर्व नवीन 20 आमदार सर्व पक्षाचे महत्त्वाचे नेते या बैठकीमध्ये सामील आहेत आणि पराभवाचं चिंतन देखील या बैठकीमध्ये केलं जाईल। कोणती कारणं आहेत पराभवाच्या मागची या संदर्भात देखील चर्चा केली जाईल। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। मुंबई महापालिकेची निवडणूक येऊ घातलेली आहे। त्यामुळे त्या संदर्भातलं जी मरगळ आहे ती दूर झटकून नक्कीच कृष्णा, तर आता निकाल लागल्यानंतर आपले आमदार फुटू नयेत यासाठी उद्धव ठाकरे सावध पावलं उचलताना दिसत आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।